हॅलो फ्रेंड्स, कॉन्सेप्ट 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 शिकणे सुरू होते आणि हा शेवटचं लेक्चर घेतोय मी कॉन्सेप्टवर. आणि या लेक्चरमध्ये एकत्रितपणे 3 कॉन्सेप्ट तुम्हाला क्वेश्चन थ्रूच डील करून देतो. की ते 3 कॉन्सेप्ट कोणते असतात तर थोडंसं इथे मी थोडं लिहून देतोय तुम्हाला 3 कॉन्सेप्ट आणि त्या 3 कॉन्सेप्टनुसार क्वेश्चन्स सरळ क्वेश्चनला डील करतो. एक तो असतो ऑर वाला कॉन्सेप्ट, एक असतो ऑर वाला कॉन्सेप्ट की जसा हा क्वेश्चन दिसतोय 10 मेन और 18 बॉयज. एक ऑर वाला कॉन्सेप्ट असतो. हा एक कॉन्सेप्ट इथेच घेऊ या प्रश्नांमध्ये. दुसरा असतो अँड वाला कॉन्सेप्ट. अँड वाला कॉन्सेप्ट जसं इथे ऑर आहे त्याच्या ठिकाणी असतो अँड 10 मॅन अँड 18 बॉयज. तो एक कॉन्सेप्ट असतो. अँड नंबर 3 ऑल्टरनेट वर्किंगचा कॉन्सेप्ट असतो की समजा 2 किंवा 3 व्यक्ती आहेत ए बी सी, तर एका दिवसात ए काम करतो, दुसऱ्या दिवसाला बी काम करतो, तिसऱ्या दिवसाला सी काम करतो. तर हे तिन्ही कॉन्सेप्ट या सेशनमध्ये या लेक्चरमध्ये आपल्याला प्रश्नांच्या स्वरूपात घेणे आहेत. हे तिन्ही कॉन्सेप्ट ऑर कॉन्सेप्ट, अँड कॉन्सेप्ट आणि ऑल्टरनेट कॉन्सेप्ट. त्यासाठी प्रश्न सॅम्पल क्वेश्चन बरं का, हे सुद्धा सॅम्पल क्वेश्चन ड्रॉ करून ठेवलेले आहेत. आणि मग ज्यावेळेस आपण मेन क्वेश्चन्सवर येऊया, शाब्दिक उदाहरण ज्यावेळेस सॉल्व्ह करूया त्याला या कॉन्सेप्ट नुसार सॉल्व्ह करूया. चला, नंबर 1 मिळतोय की 10 मेन्स और 18 बॉयज मीन्स 10 मेन्स और, हा ऑरचा कॉन्सेप्ट आहे, 18 बॉयज कॅन डू अ पीस ऑफ वर्क इन 15 डेज. 15 डेज मध्ये हे काम संपवतात. कॅन डू अ पीस ऑफ वर्क इन 15 डेज. आणि क्वेश्चन विचारलाय देन 25 मेन अँड 15 बॉयज. किती काढायचे आहे तुम्हाला? 25 मेन अँड बोलताय, अँड मीन्स प्लस, इथे अँड आहे बरं का, अँड 15 बॉयज ते काम किती दिवसात पूर्ण करतील? 15 बॉयज ते काम किती दिवसात पूर्ण करतील, दॅट इज द क्वेश्चन, राईट. तर आधी आपल्याला हा मेन आणि बॉयज आहे, याला 3-4 पद्धतीने सॉल्व्ह करता येतात. एक तर मेनला बॉयज मध्ये कन्वर्ट करा, बॉयजला मेन मध्ये, त्यानुसारही होतं, बट थोडासा किचकट वे असतो. बट आपण सिंपल वेने सॉल्व्ह करूया. बघा, क्वेश्चन समजून घ्या की 10 मेन्स और 18 बॉयज म्हणजे 10 माणसं एक काम 15 दिवसात काम पूर्ण करतात. 15 डेज मध्ये ते काम संपवतात. और किंवा 18 बॉयज तेच काम 15 डेज मध्ये काम पूर्ण करतात. तर सर्वात आधी आपल्याला इथे आपण 1 मॅन आणि 1 बॉयज यांचं वर्क काढूया की 10 मॅन हे किती दिवसात काम संपवतात? 15 डेज. तर 1 डे वर्क घेऊ, दॅट इज 1/15. या 10 ला इकडे कन्वर्ट केलं तर 1 मॅनचं काम मिळेल तुम्हाला 1/10 × 15, दॅट इज 150. काय म्हटलं इथे? 1 मॅनचं वर्क मिळालंय 1 डे वर्क. 1 मॅनचं 1 डे वर्क 1/50, 1/150. सेम मॅनचं काढलंय, बॉयजचं काढूया. 18 बॉयज त्यांचं पण काम, 18 बॉय सुद्धा 15 दिवसात काम पूर्ण करतात. तर 1/15 आणि 1 बॉयचं काम मिळेल तुम्हाला 1/15 × 18, दॅट इज 270. हे काय मिळालंय? 1 बॉयचं काम. आणि आता हा एका माणसाचं काम 1 डे वर्क 1/150, एका मुलाचं काम 1 डे वर्क 1/270 इथे ठेवून देऊया. आणि इथून टोटल आपल्याला जे काही मिळेल, इथून टोटल जे मिळेल ते 1 डे वर्क मिळेल आणि त्याला कन्वर्ट करू आपण नंबर ऑफ डेज मध्ये. चला, इथे 25 मेन आहे तर 25 × 1 मॅनचं वर्क आहे 1/150, तर हा घेऊया 1/150 प्लस इथे 15 बॉयज आहे तर 15 × बॉयजचं 1 डे वर्क 1/270, 1/270. आणि यांच्यापासून उत्तर फॉर्म करूया. 1 डे वर्क मिळेल त्याला रेसिप्रोकल करूया आणि ऑप्शन मध्ये शोधूया. आधी डिव्हिजन होतं का बघा, तर 25 6 जा 150, 15 1 जा आणि 15 18 जा, राईट. तर हा तयार झाला तुमचा 1/6 प्लस 1/18. 18 सारखे दिसत आहेत, कॉमन घेऊया 18, राईट. तर या 18 6 ला 3 ने मल्टिप्लिकेशन करू, याला पण 3 ने, 3 × 1 3 प्लस 1 दॅट इज 4. 4/18. क्वेश्चन काय विचारलाय त्याला फोकस करूया. कॅन डू द 25 मेन अँड 15 बॉयज कॅन डू द ट्वाइस द वर्क. बरं, क्वेश्चन लक्षात घ्या, ट्वाइस द वर्क, त्याला दुप्पट काम करायचं आहे. इथून तुम्हाला वन वर्क मिळेल, त्याची ट्वाइस करून घेऊया, मीन्स क्वेश्चनचा आन्सर तयार होईल. इथे
2 ने रिड्यूस केलं, दॅट इज 2/9. हे तर वन डे वर्क मिळालं. याला कन्वर्ट करा 9/2. 9/2 मीन्स 4.5 डेज मध्ये तो वन वर्क कंप्लीट करेल. 4.5 डेज मध्ये तो वन वर्क कंप्लीट करेल. बट क्वेश्चन विचारलाय ट्वाइस द वर्क. जर एक काम 4.5 दिवसात तो पूर्ण करताय 4.5 डेज मध्ये, तर 4.5 ची ट्वाइस 4.5 इंटू 2 दॅट इज 9 डेज. त्याला दुप्पट काम करायला, ट्वाइस द वर्क करायला 9 डेज लागायला पाहिजे. 9 डेज तुमच्या क्वेश्चनचा आन्सर होईल ऑप्शन नंबर सेकंड. तिथे ट्वाइस द वर्क बोललेलं आहे. तिथे जर असं असतं की 25 मेन्स अँड 15 बॉयज कॅन कम्प्लीट द वर्क इन मीन्स सिंगल वर्क, वन वर्क. बट इथे बोलताय ट्वाइस द वर्क. वन वर्क कंप्लीट करायला त्यांना 4.5 इतके डेज लागत आहेत, तर दुप्पट काम करायला, ट्वाइस वर्क करायला त्याची दुप्पट लागेल 4.5 ची ट्वाइस, दॅट इज 9 डेज लागायला पाहिजे. राईट. चला, हा होता ऑरचा क्वेश्चन. पुन्हा ऑरचा मिळतो का, तर नाही. आता समोर अँडचा क्वेश्चन आहे बघा. क्वेश्चन नंबर सेकंड. 10 मॅन, सॉरी अँड नाही, बट हा सुद्धा आपल्याला वन डे वर्क काढून वन डे वर्क तयार करून करता येईल की 10 मॅन कॅन कम्प्लीट, 10 माणसं कॅन कम्प्लीट अ पीस ऑफ वर्क इन 15 डेज. लक्षात घ्या, 10 मॅन कॅन कम्प्लीट अ पीस ऑफ वर्क इन 15 डेज. तर 1/15 हे वन डे वर्क होईल 10 मॅनचं. राईट. समोर बोलताय 15 वुमेन कॅन कम्प्लीट द सेम पीस ऑफ वर्क इन 12 डेज. 15 वुमेन कॅन कम्प्लीट द सेम वर्क इन 12 डेज. तर 1/12 हे वन डे वर्क होईल 15 वुमेनचं. क्वेश्चन काय विचारलाय, तर 10 मॅन अँड 15 वुमेन वर्क टुगेदर. जर 10 मॅन अँड 15 वुमेन्स हे वर्क टुगेदर करतील तर काम किती दिवसात पूर्ण होईल, दॅट इज द क्वेश्चन. इन हाऊ मेनी डेज विल द वर्क गेट कम्प्लीट. बघा, ऑलरेडी तुम्हाला 10 मॅनचं वन डे वर्क दिलंय 1/15. तर या 10 मॅनचं वन वर्क घेऊया 1/15 प्लस या 15 वुमेनचं पण वन डे वर्क दिलेलं आहे 1/12. 1/12 राईट. यांच्यापासून जे फॉर्म होईल ते टोटल यांचं जे काही होईल उत्तर तयार ते वन डे वर्क मध्ये तयार होईल. त्याला रेसिप्रोकल करूया. खाली काय तयार होत आहे बघा, 15 4 जा 60, 15 4 जा प्लस 12 5 जा मीन्स हा तयार होतो तुमचा 9/60. इट मीन्स 3/20. 3/20 तर वन डे वर्क झालाय. याला रेसिप्रोकल करा 20/3. ऑप्शन बघा कशा फॉर्म मध्ये दिले, तर ऑप्शन तुम्हाला मिक्स फ्रॅक्शन मध्ये दिले. तर याला मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करा. 3 6 जा 18, 2 रिमेनिंग 2/3 इतका डेज मध्ये काम कंप्लीट व्हायला पाहिजे. 6 2/3. 6 2/3 बघा ऑप्शन नंबर 3 मध्ये मिळतोय. तो 62/3 नाही आहे, तो 6 2/3 आहे. त्यांच्यामध्ये स्पेस आहे बरं का. तो मिक्स फ्रॅक्शन आहे. 6 2/3 हे असायला पाहिजे तुमच्या या क्वेश्चनचा आन्सर. वन डे वर्क जनरेट करणे आणि त्यानुसार आन्सर फाइंड आउट करणे आहे. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 3. अ जॉब इज कंप्लीटेड बाय 10 men in 20 days. चला, 10 माणसं एक काम 20 दिवसात पूर्ण करतात असं बोलतोय. 10 men 10 माणसे एक काम 20 दिवसात पूर्ण करतात. तर वन डे वर्क दॅट इज 1/20 अँड 20 वुमेन इन 15 डेज. 20 वुमेन हे किती दिवसामध्ये 15. 20 वुमेन हे 15 मीन्स वन डे वर्क दॅट इज 1/50. हाऊ मेनी डेज विल इट टेक फॉर 5 men and 10 women. तुम्हाला प्रश्न विचारलाय 5 मेनचा अँड 10 वुमेनचा हे किती दिवसात काम पूर्ण करतील. राईट. चला, इथे दिले 10 men आणि इथे 20 men. याला अर्ध केलं तरी 5 men आणि 10 वुमेन होतात. बट यानुसार जाण्यापेक्षा 1 manचं काम कंप्लीट करा वन डे वर्क. हा 10 इकडे येईल. 200 into 10 1/200 हे मिळेल एका व्यक्तीचं काम. राईट. याला इकडे कन्वर्ट करा 1 वुमेनचं काम मिळेल. 20 + 15 1/15 2 जा 30 हा मिळतोय 300. आणि या किमती ठेवून द्या म्हणजे क्वेश्चनचा आन्सर सोपं होईल. आता इथे तुम्हाला अर्धे अर्धे दिसतात. 10 माणसाचे अर्धे 5, 20 वुमेनचा अर्धे 10. अर्ध करूनही करता येईल. बट प्रत्येक प्रश्न असा असणार नाही. तर ही सवय लावा, प्रत्येक प्रश्नाचा आन्सर तुम्हाला तयार होईल. इथे बोलताय 5 men, तर 5 into 1 manचं वन डे वर्क दॅट इज 1/200 प्लस 10 वुमेन बोलताय तर
वन वुमेनचं वन डे वर्क दॅट इज 1/300. इथून तुम्हाला आन्सर मिळेल 5 ने याला रिड्यूस करा दॅट इज 40, 10 ने याला रिड्यूस करा 30, 1/40 प्लस 1/30 असं तयार झालंय. याला सिम्प्लिफाय करूया 40 इंटू 3 दॅट इज 120 मीन्स 43 जा 34 जा मिळतोय तुम्हाला 7/120. हे तर मिळालं वन डे वर्क. याला रेसिप्रोकल करा 120/7 हे आन्सर असायला पाहिजे. बट सिंपल फ्रॅक्शन मध्ये मिळणार नाही, त्याला कन्वर्ट करा मिक्स फ्रॅक्शन मध्ये. तर आय थिंक 17 7 जा 119 1/7 डेज लागायला पाहिजे कंप्लीट करायला. 17 1/7 फॉर्म झाला आहे तर ऑप्शन नंबर सेकंड मिळेल तुम्हाला. ऑप्शन नंबर सेकंड बी 17 1/7. राईट. चला नेक्स्ट येऊया. क्वेश्चन नंबर 3 नंतर क्वेश्चन नंबर 4. अ पीस ऑफ वर्क कॅन डन बाय 6 men and 5 women. बरं आता इथे अँड वाली कंडिशन आलेली आहे. याच्यापूर्वी ऑर आपण शिकलेलो होतो, त्यानंतर टोटल बंच दिला होता, त्यांचं वन डे वर्क तयार केला. आता इथे अँड वाली की अ पीस ऑफ वर्क डन बाय 6 men and 5 women in 6 days or 3 men and. आता हा और जो आहे हा यांच्यासाठी की एकच काम 3 men and 4 women in 10 days. इथे असं बोलताय की 6 माणसे आणि 5 महिला, 6 माणसे आणि 5 महिला एक काम 6 दिवसात पूर्ण करतात. और किंवा तेच काम, हा और वेगळा आहे. इथे जर और असेल तर और वाला कॉन्सेप्ट, बट इथे अँड आहे तर अँडचा कॉन्सेप्ट घेणे आहे. और 3 men and 4 women in 10 days. तर इट कॅन बी डन बाय 9 men and 15 women. तुम्हाला प्रश्न विचारलाय की 9 माणसे आणि 15 महिला ते काम किती दिवसात पूर्ण करतात, हा प्रश्न आहे. चला याला कसं डील करणे आहे तर तुम्हाला बेसिक मध्ये सायमल्टेनियस इक्वेशन ड्रॉ करणे शिकवलं होतं. तर सायमल्टेनियस इक्वेशन नुसार याला ड्रॉ करूया. जर थोडाफार विसर पडला असेल तर बेसिक मध्ये सायमल्टेनियस इक्वेशन बघून घ्या. तो 4/अल्फा अल्फा बाय अल्फा हा काही पॅटर्न शिकवला होता. तर या प्रश्नामध्ये त्याला वापर करता येईल की पहिली कंडिशन बोलताय की 6 men प्लस 5 women हे किती दिवसात काम पूर्ण करतायत तर 6 days मध्ये. तर यांचं वन डे वर घ्या 1/6 and 3 men and 4 women. 3 men and 4 women तेच काम पूर्ण करतायत 10 days मध्ये. वन डे वर घ्या 1/10. आता याला सायमल्टेनियसली डील करावं लागतं की एकतर मॅन सारखे करा, वुमेन सारखे करा आणि क्वेश्चनचा आन्सर काढा. तसंही करता यायचं हरकत नाही. याला 2 ने मल्टिप्लिकेशन केलं 2 ने तर हा 6 men होईल. 6 men कटेल, वुमेन्स मिळेल. मग वुमेनची संख्या आपण कुठेतरी ठेवू एखाद्या इक्वेशन मध्ये. वुमेन्सची पण तुम्हाला संख्या मिळेल. बट तसं करू नका, कारण सर्व प्रश्न असे ड्रॉ होणार नाही. मी तुम्हाला त्याचे शॉर्टकट शिकवलं होतं, बेसिक मध्ये शॉर्टकट शिकवलं होतं सायमल्टेनियस इक्वेशन कसे ड्रॉ होतात. तर आपल्याला मेनची व्हॅल्यू काढणे. चला मेनची व्हॅल्यू काढूया. मेनची व्हॅल्यू राईट. मराठीचे 4 असा भाय अल्फा असा काहीतरी शिकवलं होता. आता तो मराठीचा मेन काढायचा आहे. मेनला हाईट करा, इथून असा 4 तयार होईल. मीन्स 5 into 1/10 मीन्स 5/10 मायनस 4 into 1/6 मीन्स 4/6. डिव्हिजन हा झाला 4. हा अल्फा हा असा ड्रॉ करणे मीन्स 5 3 जा 15 मायनस 6 4 जा 24 असा ड्रॉ होईल तो. आणि इथून आपल्याला एक माणूस किती दिवसात काम पूर्ण करेल ते मिळेल आपल्याला. तिथे यांना जर रिड्यूस केलं तर 5 1 जा 5 2 जा, इथे 2 2 ने 2 3 जा, यांचा डिनॉमिनेटर सारखा करू 3 2 जा होईल तो. 3 2 जा तो तयार होईल 6 राईट. तर 3 1 जा 3 मायनस 4 आणि डिव्हिजन मध्ये 15 मायनस 24 मीन्स -9. जिथे हा तयार होत आहे -1 डिव्हिजन हा याच्यासोबत मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल आणि हा -9 into 6 दॅट इज -54. जिथे मायनस कट होईल 1/54 हा मिळतोय मॅन मीन्स तो 54 डेज मध्ये काम पूर्ण करेल असं म्हणता येईल. सेम वुमेन काढूया. वुमेन किती दिवसात काम पूर्ण करताय तर त्यासाठी अल्फा बाय अल्फा असा काही प्रकार शिकलो होतो आपण, जिथे हा अल्फा तयार होईल. वुमेनला हाईट केला तर हा अल्फा
हा अल्फा, जिथे 1/6 इंटू 3, 1/6 इंटू 3 मीन्स 3/6 मायनस 6 इंटू 1/10 मीन्स 6/10. डिव्हिजन हा अल्फा तर सारखाच राहील, जो -9 आलेला आहे. डिनॉमिनेटरचा अल्फा सारखाच असतो आणि यानुसार हा यांचा डिनॉमिनेटर सारखे केले तर हा होता आहे 1/2 आणि 10 सारखे करणे आहे तर 10 इथे घेऊया, दॅट इज 2 5 जा तर 5 - 6. डिव्हिजन हा -9 आलेला आहे. 5 - 6 मीन्स -1. डिव्हिजन 10 इंटू 90, 10 इंटू 9 दॅट इज 90, पण तो -90. हा मायनस मायनस कॅन्सल आउट झाला. 1 वुमेनचं वर्क मिळालं 1/90. आणि या दोन्ही व्हॅल्यू प्रश्न जो विचारलाय त्याच्यामध्ये ठेवून देऊया. 9 मेन अँड 15 वुमेन्स. 9 मेन अँड 15 वुमेन्स ते काम किती दिवसात पूर्ण करतील, दॅट इज द क्वेश्चन. 1 मॅनची 1 डे वर्क आहे 1/54, तर हा 9 इंटू 1/54 प्लस 15 इंटू 1 वुमेन आहे 1/90, तर 1/90 ठेवून दिला इथे. जिथे रिड्यूस केलं तर 9 6 जा 54, 15 6 जा 90, 1/6 प्लस 1/6 असा तयार झालाय. 6 कॉमन 1 प्लस 1 2 मीन्स 1/3. हा मिळतोय तुम्हाला 1 डे वर्क. याला रेसिप्रोकल करा 1/3 चा 3 डेज याचं उत्तर असायला पाहिजे. ऑप्शन मध्ये शोधा 3 डेज मिळतं का. हिअर इट इज ऑप्शन नंबर सी. इनफॅक्ट हे मी तुम्हाला एक्सप्लेन करू दिलं, तुम्हाला डिरेक्टली करता येतं. हे 4/अल्फा लिहिण्याची गरज नाही, डिरेक्टली त्यांचं सबट्रॅक्शन करा आणि उत्तरे काढा. हे याची ट्रेनिंग आपण बेसिक मध्ये करून घेतलेली आहे. तर ती जी सायमल्टेनियस इक्वेशन ते तर इथे तर कामात येईलच. समोर तुम्हाला कंपॅरिझन विथ रँकिंग्स किंवा व्हेरिएबलचे कंपॅरिझन शिकणे आहे, त्यामध्ये सुद्धा सायमल्टेनियस इक्वेशनचं काम तुम्हाला पडेल. तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशन असं डील करता आलं पाहिजे. मग हा या संख्या कशा पण असू द्या, तुमच्या क्वेश्चनचा आन्सर जनरेट लवकर करेल. राईट. चला हा झालाय नंबर 4. नेक्स्ट येऊया नंबर 5. सॅम्पल एक्झाम्पल्स आहेत बरं का. मी अजूनही सांगतोय, शीटवर अजून जम्प केलेली नाहीये आपण. ज्यावेळेस त्यातले उदाहरणं सॉल्व्ह करू त्यावेळेस या सर्वांची आठवण मी तुम्हाला करून देत राहील. इथे पण असंच काही क्वेश्चन मिळतो. 2 men and 3 boys do a piece of work in 8 days. 2 men प्लस 3 boys किती दिवसात पूर्ण करतात 8, तर यांचं 1 डे वर्क घ्या 1/8. while 3 men and 2 boys, 3 men and 2 boys किती दिवसात काम पूर्ण करतात 3 men and 2 boys can do it in 7 days. 7 days यांचं 1 डे वर्क घ्या 1/7. How long will 5 men and 4 boys, तुम्हाला प्रश्न विचारलाय 5 men and 4 boys किती दिवसात काम पूर्ण करतील, दॅट इज द क्वेश्चन. अगेन सायमल्टेनियस वे दिसतोय, तर चला मेन काढूया डिरेक्टली. मेन मीन्स मेनला हाईट करू 4, 3 इंटू 1/7 मीन्स 3/7 मायनस 2/8. 2/8 मीन्स 1/4 असं लिहिता येईल. या 2चं मल्टिप्लिकेशन 1/8 सोबत 2/8 मीन्स 1/4. डिव्हिजन हा अल्फा तयार करा 3 3 जा 9 मायनस 2 2 जा 4, 9 - 4 काय मिळतोय. हा 28 तयार करतोय. राईट ना. 4 3 जा दॅट इज 12 - 7 बाय 9 - 4 मीन्स 5. राईट. हा तयार होत आहे तुमचा 5. डिव्हिजन 28 इंटू 5, 28 इंटू 5 मीन्स 5 5 कटलाय, तर 1/28 तुम्हाला मिळत आहे मॅन. 1/28 इथे ठेवून देऊया. क्वेश्चनचा आन्सर ड्रॉ करूया. हा झाला मिळालाय मॅन. आता काय करणार तुम्हाला बॉय. बॉय मीन्स अल्फा बाय अल्फा, याला हाईट करा. अल्फा मीन्स 1/8 इंटू 3 दॅट इज 3/8 मायनस 2 इंटू 1/7 मीन्स 2/7. डिव्हिजन हा 9 - 4, हा तर 5 कॉन्स्टंट राहील सेम. 7 8 जा दॅट इज 56. राईट. 7 3 जा 21 मायनस 8 2 जा 16. डिव्हिजन 5 हा 5 वर इथे 56 सोबत मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल. 21 - 16 मीन्स 5. डिव्हिजन 56 इंटू हा 5, जिथे 5 5 कटलाय 1/56 मिळालाय तुम्हाला बॉय. या व्हॅल्यू तिथे ठेवून द्या. क्वेश्चनचा आन्सर जनरेट करा. इथे बोलताय 5 मेन. मेन किती मिळतंय. मेनचं 1 डे वर्क 1/28. 1/28 प्लस 4 इंटू बॉय. बॉय 1/56.
1/56 राईट. हे लक्षात घ्या, हे जे कॉन्सेप्ट शिकवत आहे ते थोड्या वरच्या लेवलचे आहेत बरं का. स्पेशली मेन्स मध्ये सुद्धा यावर क्वेश्चन जास्तीत जास्त पडतात, तर हे तुम्हाला डील करता आले पाहिजे. चला डील करूया. 28 आणि 56, तर 28 2 जा 56 होत आहे, किंवा या 4 ला रिड्यूस करा 4 2 ने, कारण इथे 28 तयार होईल. 2 2 जा 4 आणि हा 28 सारखे झाले बघा. याला घ्या 28 कॉमन, 5 into 1 दॅट इज 5 प्लस 2 into 1 2, 5 plus 2 7/28 मीन्स 1/4. हा वन डे वर्क तयार झालाय आणि वन डे वर्क 1/4 तयार झालाय. याला रेसिप्रोकल करा तर 4 days लागायला पाहिजे यांना ते काम पूर्ण करायला. 4 days दॅट इज ऑप्शन नंबर सेकंड. तुमचे कॅल्क्युलेशन इतके फास्ट आणि सिक्युअर्ड असायला पाहिजे, ॲक्युरेट असायला पाहिजे, चुकायला तर नकोच. हा फक्त कॉन्सेप्ट आहे, मी तुमच्या समोर डील करून देतो. याच्यावरचे क्वेश्चन्स तुम्हाला मोठ्या मोठ्या परीक्षांमध्ये ड्रॉ होतात. खूप सारे विद्यार्थी या क्वेश्चनला अटेम्प्टही करत नाही, ते सायमल्टेनियस इक्वेशनच त्यांना ड्रॉ करता येत नाही. तुम्हाला करता आले पाहिजे आणि विथ शॉर्टकट या पद्धतीने ड्रॉ करता आले पाहिजे, तर क्वेश्चनचा आन्सर लवकर जनरेट होतं. बिलीव्ह मी 25 ते 30 सेकंदामध्ये उत्तर हे सॉल्व्ह होतं. डिपेंड करतं की तुम्ही प्रॅक्टिस कशा पद्धतीने करता. हे मी तुम्हाला समजावून देत सोडवत आहे राईट. बट तुमची प्रॅक्टिस चांगली असेल तर 25 ते 30 सेकंदामध्ये क्वेश्चनचा आन्सर जनरेट होतो. चला नेक्स्ट क्वेश्चनला येऊया. क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6. इफ 6 men and 8 boys, अगेन तसाच क्वेश्चन दिसतोय. इफ 6 men and 8 boys, 6 men प्लस 8 boys काम पूर्ण करतायत इन 10 days, तर 1/10. while 26 men and 48 boys, 26 men and 48 boys can do the same work in 2 days, 1/2 राईट. क्वेश्चन विचारलाय 15 men प्लस 20 boys किती दिवसात काम करतील. अगेन चला मेन काढूया, मेनची व्हॅल्यू काढूया राईट. 8 into 1/2, 8 into 1/2 मीन्स 4 राईट ना. हा असा 4 तयार करू ना. 8 into 1/2, 8/2 मीन्स 4 मायनस 48 into 1/10, 48 into 1/10 मीन्स 4.8. डिरेक्टली अटेम्प्ट करतोय. त्यानंतर हा काय तयार होईल 26 into 8, 8 6 जा 48, 4 रिमेनिंग दॅट इज 16 plus 4 208 मायनस 6 into 48, 6 8 जा 48, 4 रिमेनिंग 6 4 जा 24 plus 4 28. काय मिळतं तुम्हाला दॅट इज 4 minus 4.8 मीन्स मायनस 0.8. डिव्हिजन मायनस मध्ये मिळतोय, हा सुद्धा मायनस मध्ये मिळेल. 288 मोठा नंबर आहे मायनस मध्ये, त्याच्यामधून 208 मायनस केला -80 राईट. मायनस मायनस कटलाय. 0.8 आहे इथे डेसिमल पॉइंट सारखा करा, तर 8/800, 8/800 मीन्स मिळतोय तुम्हाला 1/100. 1/100 काय मिळालं तुम्हाला मेन. याचं वन डे वर्क, एका माणसाचं वन डे वर्क जे आपल्याला इथे ठेवून देणे राईट. चला एका बॉयचं वन डे वर्क काढूया. अल्फा बाय अल्फा, हा -80 तर खाली येईलच. अल्फा बाय अल्फा दॅट इज 1/10 into 26 मीन्स 2.6 मायनस 6 into 1/2, 6 into 1/2 मीन्स 6/2 मीन्स 3. डिव्हिजन हा पॉइंट हा 80 तर खाली येईलच मायनस मध्ये राईट. 2.6 मधून -3 मायनस होत नाही, तर 3 मधून 2.6 मायनस केले दॅट इज मायनस 0.4. डिव्हिजन आहे हा -80, मायनस मायनस कटलाय, डेसिमल पॉइंट सारखा करा. 4 1 जा 4 आणि 4 2 जा 8, हा मिळतोय 200. 1/200. कॅल्क्युलेशन तुमचे स्ट्रॉंग आहेत, पटकन मिळेल. या व्हॅल्यू जिथे ठेवून देणे, क्वेश्चनचा आन्सर ड्रॉ करणे. 15 मेन बोलताय तर 15 into 1 मेन आहे 1/100, 1/100 प्लस 20 into 1 बॉय 1/200, तर 1/200. आपल्याला डिनॉमिनेटर सारखे करायचे आहेत. हा 100 आहे, हा 200 आहे, तर खाली 200 तयार होतील. त्यासाठी याला 2 ने मल्टिप्लिकेशन करू, तर याला पण 2 ने मल्टिप्लिकेशन करावा लागेल. 15 2 जा 30 प्लस 21 जा 20,
30 plus 20 that is 50 by 200 means 1/4. हा तर वन डे वर्क मिळालाय. 1/4 वन डे वर्क असेल तर काम किती दिवसात संपायला पाहिजे, तर 4 days लागायला पाहिजे. या क्वेश्चनचा आन्सर असायला पाहिजे 4 days. ऑप्शन नंबर 1. अगेन तीच प्रोसेस केली आपण सायमल्टेनियसची, आणि ही प्रोसेस तुम्हाला करता आली पाहिजे. क्वेश्चनचा आन्सर लवकर फॉर्म होईल. राईट. चला नेक्स्ट येऊया क्वेश्चन नंबर 7 ला. 4 men and 6 women can complete a work in 8 days. Can complete a work in 8 days. चला लिहून घेऊया. 4 men and 6 women. 4 men and means plus 6 women. किती दिवसात? 8 दिवसात. तर 1/8. While 3 men and 7. 3 men and 7 women किती दिवसात काम करते आहेत? कंप्लीट इन 10 days. क्वेश्चन काय विचारला? इन हाऊ मेनी डेज विल 10 वुमेन. क्वेश्चन विचारलाय 10 वुमेन साठी फक्त. आता मेन नाहीये इथे, ओनली वुमेन. ओनली वुमेन. तर वुमेन फक्त इथून वुमेन काढणे, या वुमेनची व्हॅल्यू काढणे आणि ती तिथे ठेवून देणे. चला वुमेनची व्हॅल्यू काढणे मी अल्फा बाय अल्फा, राईट ना. 1/8 इंटू 3 मीन्स 3/8 मायनस 4 इंटू 1/10. 4 इंटू 1/10 मीन्स 4/10. 4/10 मीन्स 2/5. डिव्हिजन अल्फा इथून तयार करू. 6 3 जा 18 मायनस 4 7 जा 28. राईट. काय तयार होते इथे? 40 तयार होत आहे. 40 तयार करा. 5 3 जा 15 मायनस 8 2 जा 16. डिव्हिजन 18 minus 28 means minus 10. Right? 15 minus 16. 15 minus 16 means minus 1. Division. हा 10 यासोबत मल्टिप्लिकेशन करेल. मायनस 10 इंटू 40 मायनस 400. राईट. मायनस मायनस कॅन्सल आउट झाला. 1/400 हा मिळाला 1 वुमेनचं वन डे वर्क. एका महिलेचं एका दिवसाचं काम मिळालंय 1/400. त्याला इथे ठेवून देऊया, प्रश्नाचा आन्सर मिळेल की 10 वुमेन बोलताय. 10 इंटू वुमेनचं वन डे वर्क आहे 1/400. राईट. 10 ने डिव्हिजन केलं, 0 0 कटला. 1/40 हे झालं वन डे वर्क. वन डे वर्क 1/40 असेल तर 40 डेज लागायला पाहिजे काम करायला. बघा तर ऑप्शन मध्ये मिळतं का? यस मिळतंय, डेफिनेटली मिळेल, चुकणार नाहीच. 40 डेज हे असायला पाहिजे आन्सर. राईट. तर या प्रोसेस तुम्हाला माहिती असायला पाहिजे. हे कॉन्सेप्ट तुम्हाला डील करता आले पाहिजे. क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला लवकर ड्रॉ करता येईल. राईट. चला नेक्स्ट जाऊया क्वेश्चन नंबर 7 नंतर क्वेश्चन नंबर 8 वर. ABC can do a piece of work in 11 days, 20 days and 55 days. तिघांची स्पीड दिलेली आहे. ABC 11 days, 20 days and 55 days respectively means A 11, B 20 आणि C 55. वर्किंग अलोन एक त्यांचं इंडिव्हिज्युअल वर्क दिलंय. हाऊ सून कॅन द वर्क बी डन इफ A is assisted by B and C on alternate days. आता हा प्रश्न समजून घ्या. हा ऑल्टरेशनचा फंड आहे. मी तुम्हाला लेक्चरची सुरुवात करत असतानाच सुरुवातीला सांगितलं आपल्याला 3 कॉन्सेप्ट पूर्ण करायचे आहेत. एक ऑर वाला जो सुरुवातीलाच प्रश्न आला, दुसरा अँड वाला जो आतापर्यंत करत आलोय अँड वाले क्वेश्चन्स, आणि हा थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट ज्याची दॅट इज ऑल्टरनेट डेज मध्ये. ऑल्टरनेट डेज की क्वेश्चन रीड करा. ए इज असिस्टेड बाय बी अँड सी ऑन ऑल्टरनेट डेज. म्हणजे पहिल्या दिवशी या ए ला असिस्ट करेल बी. म्हणजे पहिल्या दिवशीचं काम, वन डेचं वर्क, पहिल्या दिवशीचं काम कोण कोण करतील? ए आणि बी हे दोघं मिळून करतील. या ए ला बी मदत करेल. पहिल्या दिवशीचं काम केव्हा संपेल? हा ए तर कंटिन्यू काम करेल. या ए ला बी आणि सी ऑल्टरनेट डेज मध्ये मदत करतात. राईट. तर पहिल्या दिवशीचं काम ए करेल तर त्याला बी मदत करेल, आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा बी मदत करणार नाही ए ला, हा सी मदत करेल. सेकंड डेचं काम काय होईल? सेकंड डेचं काम हा ए तर काम करेलच, याला आता बी मदत करणार नाही. याला कोण काम मदत करेल? सी मदत करेल. राईट. हे तर झालं फर्स्ट डेचं काम. ए आणि बी या दोघांनी केलंय. दुसऱ्या दिवशी हा बी सुटला आणि या ए ला मदत करायला आलेला आहे सी. ऑल्टरनेट डेज.
तर हे टोटल, हे फर्स्ट डेचं काम आणि हे सेकंड डेचं काम, हे टोटल या दोघांची जर मी बेरीज करेल तर टोटल हा मिळेल 2 डेज वर्क. किती दिवसाचं काम मिळेल मला? 2 दिवसाचं काम. लक्षात घ्या, ऑल्टरनेट डेज. खूप विद्यार्थ्यांना अडचण तयार होतं, बट असतं खूप सोपं. कशा पद्धतीने ड्रॉ करायचं असतं त्याला समजून घ्या की काय दिलंय, ऑल्टरनेशन काय दिलंय, की ए रोज काम करतोय आणि त्याला ऑल्टरनेट डेज मध्ये बी आणि सी मदत करते. म्हणजे ए ला पहिल्या दिवशी बी मदत करेल, म्हणजे दोघं काम करतील पहिल्या दिवशी. ए आणि बी दोघं काम करतील फर्स्ट डेला. त्यानंतर सेकंड डेला ए तर काम करेल पण बी मदत करणार नाही, त्याला सी मदत करेल. ए प्लस सी हे दोघं काम करतील सेकंड डेला, तो झाला सेकंड डे. आणि हा फर्स्ट डे प्लस हा सेकंड डेला जे काम करतो या दोघांची जर ऍडिशन करेल, मला 2 डेजचं वर्क मिळेल. किती दिवसाचं काम मिळेल मला 2 दिवसाचं काम मिळेल. आणि आपला फंडा काय आहे? आपला फंडा हे आहे की 1 डे वर्क काढणे आणि त्याला रेसिप्रोकल करणे. 1 डे वर्क काढू आणि त्याला रेसिप्रोकल काढू, हे 2 दिवसाचं काम मिळत आहे. इथून 1 डे वर्क कसा फॉर्म होईल त्याला समजून घ्या. चला, पहिले कोण कोण काम करतोय? ए, बी आणि ए, सी. ए काम करतोय 11 दिवसात, मीन्स 1/11. प्लस बी काम करतोय 20 दिवसात, 1/20. प्लस अगेन ए काम करतोय समोर 1/11. प्लस सी काम करतोय 55 डेज, 1/55. या सर्वांची करू ऍडिशन म्हणजे 2 डेजचं वर्क मिळेल मला. राईट? डिनॉमिनेटर सारखे करता आले पाहिजे. तर सर्वात मोठी संख्या आधी बघा कोणती मिळतोय? 55. 55 मध्ये 11 ने डिव्हिजन होतो पण 20 ने होत नाही, तर 55 ची ट्वाइस करा. 55 ची ट्वाइस होईल 110. 110 मध्ये 11 ने डिव्हिजन होईल, 20 ने होणार नाही, तर 110 ची ट्वाइस करा. 110 ची ट्वाइस 220. आता मात्र 20 ने 220 मध्ये डिव्हिजन होईल, मीन्स डिनॉमिनेटर काय तयार करेल? तर डिनॉमिनेटर तयार करतोय 220. राईट? 11 ला कितीने मल्टिप्लिकेशन केलं तर 220 येईल, तर 11 ला 20 ने मल्टिप्लिकेशन करू, याला पण 20 ने होईल, दॅट इज 20. प्लस या 20 ला 11 ने मल्टिप्लिकेशन केलं तर 220 होईल, याला 11 ने मल्टिप्लिकेशन करू. प्लस अगेन याला 20 ने, तर याला पण 20 ने, दॅट इज 20. प्लस 55 ला 4 ने मल्टिप्लिकेशन केला तर 220 होईल, याला पण 4 ने मल्टिप्लिकेशन करा, 4. इक्वल टू 2 डेजचं वर्क आहे. लक्षात घ्या, 1 डेचं वर्क अजून फॉर्म झालेलं नाही. आता हे 1 डेचं वर्क कसं फॉर्म होईल? की या 2 ला मी इक्वल टूच्या इकडे मी त्याच्यासोबत मल्टिप्लिकेशन मध्ये घेईल तर 1 डे वर्क होईल, आणि मला 1 डे वर्क पाहिजे. 1 डे वर्क जे असेल त्याला रेसिप्रोकल करून क्वेश्चनचा आन्सर फॉर्म करेल मी. चला यांची ऍडिशन करून घेऊया. 20 प्लस 20 दॅट इज 40. 40. 11 प्लस 4 दॅट इज 14. तर 40 प्लस 14 दॅट इज 54. काय तयार झालाय तो? 54. बरोबर केलाय का? दॅट इज 20, 11, 20, 55, 4 जा 220. 20 आणि 20 40, 40 आणि 11 51, सॉरी 51 आणि 4 55 होत आहेत. हे किती होत आहेत? 55. आणि हा 2 मी इकडे कन्वर्ट करेल, हा 220 इंटू 2 म्हणजे काय मिळेल मला? 1 डे वर्क मिळेल. आणि हा जो 1 डे वर्क येईल याला मी रेसिप्रोकल करेल तर मला क्वेश्चनचा आन्सर मिळेल. आतापर्यंत तेच करत आलोय ना आपण, 1 डेला रेसिप्रोकल करत आलेलो आहे. चला करूया. बघा 55 ने या 220 ला जर रिड्यूस केला, 55 4 जा 220 आणि वर राहिलाय 1, मीन्स 1 डेचं वर्क काय मिळतंय? तर वर राहिलाय 1 डिव्हिजन 4 इंटू 2, 4 इंटू 2 8. हे मिळालंय 1 डे वर्क. आणि 1 डे वर्कला रेसिप्रोकल करेल की 8 डेज लागायला पाहिजे काम कंप्लीट व्हायला. 1/8 चा रेसिप्रोकल 8 डेज. 8 डेज शोधा ऑप्शन मध्ये. ऑप्शन नंबर बी हे होईल तुमच्या क्वेश्चनचा आन्सर. यालाही चित्र विचित्र पद्धती असतात बरं का याला सॉल्व्ह करायचा, बट गो विथ दिस मेथड. तुम्हाला इथे 2 डेजचं वर्क मिळतंय, 2 डेजला कन्वर्ट करणे ओनली 1 डेज मध्ये. 1 डे वर्क काढणे आणि त्याला रेसिप्रोकल करणे. राईट? हा ऑल्टरनेटचा क्वेश्चन चांगल्या विद्यार्थ्यांना ड्रॉ करता येत नाही, तुम्हाला करता आला पाहिजे. स्पेशली मोठ्या लेवलच्या परीक्षांमध्येच तुम्हाला ऑल्टरेशनचा क्वेश्चन पडेल. चला नेक्स्ट बघूया की ऑल्टरेशनवर, ऑल्टरनेट टाईपवर पुन्हा एक क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9. Ram can do a piece of work in 8 days.
की राम एक काम 8 दिवसात पूर्ण करतोय. राम कॅन डू अ पीस ऑफ वर्क इन 8 days, विच श्याम कॅन फिनिश इन 12 days. श्याम तेच काम 12 दिवसात पूर्ण करतो. इफ दे वर्क इट ऑन ऑल्टरनेट डेज मध्ये वर्क करतील, विथ राम बिगिनिंग, राम पहिलं काम करेल मग त्यानंतर श्याम काम करेल, असा बोलतोय. इन हाऊ मेनी डेज द वर्क विल बी फिनिश, किती दिवसात वर्क कंप्लीट होईल, दॅट इज द क्वेश्चन. राईट. चला इथे पण लक्षात घ्या, पहिल्या दिवशी राम काम करतोय, पहिल्या दिवशी राम काम करतोय आणि दुसऱ्या दिवशी श्याम काम करतोय. तर टोटल हा पहिल्या दिवशी काम करेल, हा दुसऱ्या दिवशी, म्हणजे टोटल इथे पण होत आहे, इथे पण तुम्हाला मिळते टोटल 1 + 1 2 डेजचं वर्क. इथे पण तुम्हाला मिळत आहे 2 दिवसांचं काम, या दोघांची बेरीज म्हणजे 2 दिवसाचं काम. चला राम बघा किती दिवसात काम करताय, 8 दिवसात 1/8, प्लस श्याम किती दिवसात करताय, 12 दिवसात 1/12, इक्वल टू मिळेल 2 दिवसाचं काम. बरं एक पुन्हा लक्षात घ्या, ऑप्शन जर मिक्स फ्रॅक्शन मध्ये असतील, हे मिक्स फ्रॅक्शन मध्ये दिसत आहेत तुम्हाला ऑप्शन मिक्स फ्रॅक्शन मध्ये जर असतील तर त्याला कधी कधी ह्या प्रश्नाचं उत्तर कधी कधी अप्रॉक्सिमेट तयार होतं. कारण मिक्स फ्रॅक्शनचा जो फ्रॅक्शन आहे तो परफेक्ट तयार होईलच असं सांगता येत नाही. या मेथडनुसार परफेक्ट तयार होईलच असं सांगता येणार नाही. त्यामुळे थोडस हलका फुलका अप्रॉक्सिमेशन्स नुसार मिक्स फ्रॅक्शन बघणे. चला करून बघूया की 12 2 जा 24 तयार होईल इथे, 8 3 जा प्लस 12 2 जा इक्वल टू 2 डेजचं वर्क. आपल्याला 1 डेचं वर्क पाहिजे, 2 ला इकडे कन्वर्ट करू, हा मिळतोय 5 डिव्हिजन 24, हा 2 इकडे येईल, 24 2 जा 48, हा मिळाला आता 1 डे वर्क. 1 डे वर्क किती मिळाला तुम्हाला, 5/48 1 डे वर्क. याला करणे रेसिप्रोकल 48/5, इतक्या डेज मध्ये काम संपेल. ऑप्शन दिले तुम्हाला मिक्स फ्रॅक्शन मध्ये, तर मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करा, 5 9 जा 45 3/5. आता बघा मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं की याचे जे जर मिक्स फ्रॅक्शन मध्ये ऑप्शन असतील तर अप्रॉक्सिमेट डील करा. आता 9 3/5 चा जवळपास, 9 3/5 च्या जवळपास, हा 9 1/13 तर होणार नाही, कारण नियरली 9 3/5 मी जर या 5 ला अप्रॉक्सिमेट 6 केलं तर 3 1 जा 3 3 2 जा 6, 9 1/2 च्या जवळपास मिळाला पाहिजे, तर हा तर होणार नाही. हा 9 1/24 तर होऊ शकणार नाही, खूप डिस्टन्स आहे, 10 तर होणारच नाही. तुम्हाला इथे मिळत आहे 9 1/2 डेज. जर मिक्स फ्रॅक्शन मध्ये असतील तर गो विथ अप्रॉक्सिमेशन, थोडस अप्रॉक्सिमेट करणे, थोडस जास्त करण्याची गरज नाही. हा 3/5 मिळतोय, याला अप्रॉक्सिमेट करा, 5 ला 6 करा, 3/6 मीन्स 1/2 आणि ऑप्शन मधून उत्तर घेऊन जा. ऑप्शन नंबर 2 असायला पाहिजे तुमच्या क्वेश्चनचा आन्सर. राईट. चला नेक्स्ट बघूया, ऑल्टरेशन मध्येच पुन्हा कुठला क्वेश्चन आहे का. हा क्वेश्चन नंबर 10, याच्या समोर आहे का पुन्हा क्वेश्चन नंबर 11, 2 क्वेश्चन राहिले आहेत, याला पण डील करून घेऊया. क्वेश्चन नंबर 10, ABC can do a piece of work in 20, 30 and 60 days. Days respectively. In how many days can A do the work if he is assisted by B and C on every third day? आता हे लक्षात घ्या की प्रत्येक तिसऱ्या दिवशी कोण असिस्ट करतोय, बी आणि सी एव्हरी थर्ड डे. म्हणजे ए काम तर करतोय. इन हाऊ मेनी डेज कॅन ए डू द वर्क. ए तर काम करतोय, पहिल्या दिवशी कोण काम करेल, ए काम करेल. हा फर्स्ट डे झालाय, फर्स्ट डे. दुसऱ्या दिवशी कोण काम करेल, दुसऱ्या दिवशी पण ए काम करेल, हा सेकंड डे झालाय, हा सेकंड डे झालाय. अँड इफ ही असिस्टेड बाय बी अँड सी बोलताय, बी अँड सी, तर तिसऱ्या दिवशी, पहिल्या दिवशी ए काम करेल एकटा, दुसऱ्या दिवशी पण एच काम करेल एकटा, पण थर्ड डेला बी आणि सी त्या ए ला मदत करतील. मी थर्ड डे ला ए पण काम करेल, बी पण काम करेल आणि सी पण काम करेल. एव्हरी थर्ड डे ला बी आणि सी दोघंही मदतीला धावून येतात एचा. तर हे टोटल किती दिवसाचं काम झालं बघा. हा 1 डे, हा 2 डे आणि 3 डे, टोटल काम किती दिवसात झालंय, दॅट इज 3 डेचं काम कंप्लीट झालंय. आपल्याला 1 डेचं काम पाहिजे, 1 डे जे काही त्याला रेसिप्रोकल करणे आहे आपल्याला. तर या सर्वांची करूया ऍडिशन.
तर हा मिळेल 3 डेजचं वर्क. चला एक दिवसात करतोय 20 डेजला, तर 1/20 प्लस अगेन हे आहे 1/20 प्लस अगेन हे आहे 1/20 प्लस बी किती दिवसात करतोय, बी करतोय 30 डेजला 1/30 प्लस हा सी 1/60 इक्वल टू 3 डेजचं वर्क. चला इथे डिनॉमिनेटर सारखा करू, 60 तयार होत आहे, हा लिहिलाय 60, 23 जा प्लस अगेन 23 जा प्लस 23 जा प्लस 32 जा 60 प्लस 61 जा 60, हा मिळतोय 3 डेजचं वर्क. बट आपल्याला पाहिजे 1 डे वर्क, या 3 ला इकडे कन्वर्ट करू, 3 प्लस 3 प्लस 3 9, 9 प्लस 3 12, 12/60 इंटू हा 3 इकडे येईल, 60 इंटू 3 दॅट इज 180, हा मिळेल 1 डेचं वर्क. आता काय मिळेल आपल्याला, 1 डे वर्क, आणि त्या 1 डे वर्कला आपल्याला रेसिप्रोकल करणे आहे. चला 12 ने याला रिड्यूस करा, 12 1 जा 12 आणि 12 15 जा 180, 1 डे वर्क मिळाला तुम्हाला 1/15. 1/15 ला रेसिप्रोकल आपल्या क्वेश्चनचा आन्सर 15 डेज लागायला पाहिजे, यांना 15 डेज. बघा ऑप्शन मध्ये, यस ऑप्शन नंबर सेकंड. ऑल्टरनेटचे क्वेश्चन्स अशा पद्धतीने ड्रॉ तुम्हाला करायचे आहेत, 1 डे वर्क मध्ये कन्वर्ट करून त्याला रेसिप्रोकल करणे, दॅट्स ऑल, राईट. चला या लेक्चरसाठी शेवटचा क्वेश्चन बघूया. म्हणजे तुम्हाला या लेक्चर मध्ये 3 टाइप्स मी याचे शिकवून दिलेले आहेत, 3 टाइप्स, आणि तिन्ही टाइप्स कामाचे आहेत थोड्या मोठ्या लेवलच्या परीक्षांसाठी. तर लास्ट क्वेश्चन बघूया. ए अलोन कॅन कंप्लीट अ वर्क इन 16 डेज, एकटा 16 दिवसात काम करतोय. बी अलोन इन 12 डेज, हा 12 दिवसात काम करतोय. बरं, स्टार्टिंग विथ ए सुरुवातीला कामाची सुरुवात करेल. स्टार्टिंग विथ ए दे वर्क ऑन ऑल्टरनेट डेज, अगेन आलाय ऑल्टरनेट डेज. ए सुरुवात करतोय आणि ऑल्टरनेट डेज मध्ये ते काम करतायत, म्हणजे पहिल्या दिवशी ए काम करेल, पहिल्या दिवशी ए काम करेल, तर दुसऱ्या दिवशी ए काम करणार नाही, दुसऱ्या दिवशी कोण काम करेल, दुसऱ्या दिवशी काम करेल बी. तर हे झाले 2 दिवसाचे काम, 2 डेजचं वर्क. अगेन सेम फंडा, सेम ऍप्लिकेशन, याच्यानुसारच करणे आहे. तर टोटल ए करतोय 16 दिवसात 1/16 प्लस बी करतोय 12 दिवसात 1/12 इक्वल टू मिळतोय 2 दिवसांचं काम. डिनॉमिनेटर सारखा करा, 16 2 जा नाही होणार, 16 3 जा 48, 16 3 जा 48, 12 12 4 जा 48 इक्वल टू 2 डेजचं वर्क मिळेल. या 2 ला इकडे कन्वर्ट करूया, 3 प्लस 4 दॅट इज 7, डिव्हिजन 48 इंटू 2 दॅट इज 96. हे काय मिळालं तुम्हाला आता, 1 डे वर्क. 1 डे वर्क मिळाला 7/96, 7/96 1 डे वर्क असेल तर काम किती दिवसात संपेल, 96/7 डेज मध्ये संपायला पाहिजे. बट फ्रॅक्शन मध्ये मिळणार नाही, तुम्हाला मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करणे आहे. 7 चा टेबल 96 पर्यंत, तर 13 7 जा आय थिंक 91, राईट ना. 13 7 जा 91, किती रिमेनिंग राहिले, 96 मधून 91 गेले, दॅट इज 5 रिमेनिंग, 5/7 डेज. याच्या जवळपासचा टायमिंग शोधायचा आहे तुम्हाला. मिक्स फ्रॅक्शन मध्ये असेल तर नियरली 13 5/7 चा जवळ बघा, तर 13 5/7च मिळतं इथे बघा, 13 5/7च मिळतोय इथे. तर याला टिक करणे आहे तुम्हाला, हे होईल तुमच्या क्वेश्चनचा आन्सर. आणि हे आहेत ऑल्टरनेट डेजचे कॉन्सेप्ट. तुम्हाला या लेक्चर मध्ये 3 कॉन्सेप्ट शिकवले, ऑर, अँड आणि ऑल्टरनेट. हे तिन्ही खूप महत्वाचे आहेत मोठ्या लेवलच्या परीक्षांसाठी. मी सांगतोय मेन्स लेवलवर याचे क्वेश्चन्स पडतात, आणि मेन्स लेवलची तुमची तयारी असेल तर प्री लेवल सहज करायची. जवळपास आपण 9 ते 10 लेक्चर फक्त कॉन्सेप्ट मध्ये घेतलेत, कॉन्सेप्ट, कारण हा टाइम अँड वर्क आहे. भरपूर सारे कॉन्सेप्ट याच्यामध्ये असतात. तर हे कॉन्सेप्ट जे आहेत 9-10 लेक्चर घेतलेत आपण. यानंतरचे लेक्चर्स आपल्याला शाब्दिक उदाहरणं सॉल्व्ह करायचे आहेत. 40 उदाहरणं तरी मी तुमचे सॉल्व्ह करून घेईल यामध्ये. 40 उदाहरणं म्हणजे 4 लेक्चर, प्रत्येक लेक्चरमध्ये 10-10 उदाहरणं, आणि तेही व्हेरियस टाईपचे, वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला सर्व क्वेश्चन्स अटेम्प्ट करणे आहेत. आणि ते सर्वच्या सर्व क्वेश्चन्स आपल्या कॉन्सेप्टनुसार डील करणे आहे. मागच्या 9-10 लेक्चर पासून जे मी तुम्हाला कॉन्सेप्ट शिकवत आहे त्या कॉन्सेप्टवरच आधारित समोरचे क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करणे.
राईट. आय होप की तुम्हाला हे लेक्चर समजलं असेल. ऑर अँड आणि ऑल्टरनेट डेजचं वर्क कसं असतं फॉर ग्रॅज्युएट लेवलच्या वरच्या परीक्षांसाठीच यावर प्रश्न तयार होतात आणि तुम्हाला ते अटेम्प्ट करता आले पाहिजे. आणि हे सुद्धा सॅम्पल क्वेश्चन्स होते बरं का, हे सुद्धा सॅम्पल क्वेश्चन्स होते. आपल्याला मेन क्वेश्चन्स बघणे आहेत ज्यावेळेस शाब्दिक उदाहरणावरती. राईट. चला ऑल ऑफ यू, तुम्हाला समजला असेलच हा लेक्चर. कॉपीमध्ये नोट करून ठेवा, महत्वाचं आहे, कारण बँकिंगच्या परीक्षांमध्ये याच्यावर सुद्धा क्वेश्चन्स बघण्यात आलेले आहेत. चलो टिल देन ऑल ऑफ यू, थँक्यू.